न्यायासाठी मरेवाले समाजाचा संताप. मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील इंद्रानगर भागातील लक्ष्मण मरेवाले यांच्या अल्पवयीन मुलीचे 1.5 महिन्यापूर्वी अपहरण झाल्याची तक्रार मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र इतका कालावधी उलटूनही मुलीचा शोध लागत नसल्याने संतप्त मरेवाले समाजाने मंद्रुप पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार देऊनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. राजकीय दबावामुळे आरोपींना पाठीशी घालून मंद्रुप पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांवर अन्याय होत असल्याची भावना समाज माध्यमांमध्ये निर्माण झाली आहे. यापूर्वीही 6 मे रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी 8 दिवसात मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र 3 आठवडे उलटूनही कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने मरेवाले समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. उपोषणस्थळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी सागर चव्हाण यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र मुलीचा शोध लागून आरोपींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा समाजातील महिलांनी दिला आहे. लक्ष्मण मंद्रुप भीमशे मरेवाले आता दुसऱ्यांदा बसलंय. आता हे पोलिसाकडे सारखं 15 तारखेला दिलंय केस. सारखा येतो जातो आज आणतो उद्या आणतो आज आणतो उद्या आणतो म्हणून असंच ढकलायला पोलिस काय. पण पोलीस काय पट्टा कळी नाही. पोलीस काय दिशी नाही. नागम्मा पोरी आता जाऊन 15 तारखेला गेलेलं आहे. परत काय दिशी नाही. काय पोलिस आणि नाही ते काय तपास मेलेली बी कळत नाही राहिलेली बी कळत नाही. काय जिथं आहे का मेलं का किडनॅप केलं का काय केलंय ते काय कळी नाही. पोलिसाला रोज येऊन बसायचा उठायचा तिसरा झालाय. आणि पोलिस आज आणतो उद्या आणतो म्हणून असं जाऊन आता 1.5 महिना होत आलाय. अजून काय तपास लागलेला नाही. आमच्या पोरगी आम्हाला मिळल्याशिवाय इथनं उठणार नाही.